कदाचित ते तुम्हाला आता शोधावं लागेल, परंतु ज्यांना सापडेल त्यांनी ती आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडे थोडी लगेचच मात्र जमा करा, कारण ती एखाद्या खेळाडूची बॅटही असू शकते. आणि म्हणूनच आम्ही विनंती करू की ज्यांना काळ्या रंगाच्या कव्हर असलेली एक बॅट जर का सापडली जी तुमची नाही आहे तर मात्र ती लगेच आपण जमा करा. प्रतीक ठाकूर मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला. आमचे साथी समालोचक ज्यांच्या समवेत आम्ही जुळले गेले, आज ज्यांच्याकडनं आम्ही बरंच काय शिकणार आहोत, सिनियर आहेत, अलिबाग या विभागाला ते बिलॉंग करतात. अलिबागनं क्रिकेट जपलंय. आज त्याच विभागातील नामांकित आणि प्रतिभावंत असे समालोचक यासीन मर्चंट सर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. त्यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आणि इथे मात्र पुन्हा नवीन मॅचला सुरुवात होईल. डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे. पंडित शूटर 8943 मोठी जुई आणि रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोर्या मोठी जुई अशा दोन संघामध्ये हा खरं तर डू ऑर डायचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे ही बॅट सापडली आहे, स्पायडर असं लिहिलंय, स्पायडर स्पोर्ट्स. चला ही बॅट कलेक्ट करा. मॅचला सुरुवात होईल आणि बॅटिंग साठी पहिला फलंदाज ध्रुवीत आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकर एंडवर ध्रुवीत आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे केदार भुईर आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवीत आणि केदार अशी सलामीची पहिली जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पेनियन मिस्टर अभिजित ठाकूर. पहिला बॉल इथे मात्र आपण पहिला वाईट गेला होता, दुसरा बॉल अगदी हलक्या हाताने फक्त कट केलाय, एक धाव मिळाली आणि रणसंख्या 1 कडे पुढे जात असताना सुरुवात झाली आहे. बॅटच्या अकाउंट मात्र बॅटनं अकाउंट ओपन केलंय. बॅट आपल्याला पाहायला मिळाले ध्रुवीत म्हात्रे. ध्रुवीत आणि केदार भोईर नयन आहेत. केदार भोईर ऑन स्ट्राईक. मागच्या मॅच मध्ये फार कॉन्ट्रीब्युशन देता आला नाहीये. गणेश जी पाटील कोडगाव माजी कॅप्टन आणि 40+ उरणचे कॅप्टन त्यांच्या माध्यमातून ऑफर असणार आहे केदार भोईर साठी. आणि केदार भोईरच्या बॅटमधून फटका आलाय, बॉल हवेमध्ये, कॅच होईल ड्रॉप. पाठमोरे धावले होते, 2 धावा मिळतील. केदार भोईर आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर बीट झाले होते, तो बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. 3 सलग चौकार लगावले तर 1111, 3 सलग षटकार लगावले तर 1111 आणि 50 धावा जर का अर्धशतक आलं तर 2222 रुपये मिळतील गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून. इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. डीप कव्हर्स क्लिअर करेल, चुकीचं फिल्डिंगचं सेटअप. 4 धावा मिळतील. रणसंख्या पोहोचलीये ती वाईड, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 4. गुडलँड स्पॉट वरनं बॉलला फ्लाइट देणं हे काम तितकं सोपं नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जहीर खान ते फार 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 वेळा केलंय, परंतु इथे अभिजित ठाकूर करत असताना क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. त्यानंतर आम्ही सन्मान घेणार आहोत. जसं षटक संपेल तसं मात्र संघ मालकांचा आम्ही सन्मान घेणार आहोत. इथे मात्र पॅडल केला बॉलला, डीप मध्ये कोणी नाहीये, बॉल फरार होईल. स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करेल आणि केदार भोईर ची ही जादूगरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चौकार आलाय. संमिश्र
पहिल्या षटकाच्या अखेरीस अभिजित ठाकूरनं मात्र मी म्हणेन कोणताही गडी बाद झाला नाही. जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 13. आणि यानंतर आम्ही अद्विक स्पोर्ट्सचे संघमालक सन्माननीय राजेशजी भगत सरांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावर करतो. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय वैभवजी कडू साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर माईची उबदार शाल, प्रेमाचं हे प्रतीक आणि महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुरस्कृत करून हा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. सूरजजी मढवी बालई शाखा प्रमुख यांचाही सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत. आम्ही सूरज मढवी साहेबांना विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मात्र पुढे यावं. आयोजकांच्या वतीनं स्पर्धेचे प्रणेते त्यांच्या माध्यमातून हा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. मॅच मध्ये पहिलं षटक संपलंय आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 13 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. बिनबाद 13 आणि बॉलिंग ट्रॅकवर दुसरा गोलंदाज यावेळेला मात्र विलेज एन कडनं मारा करण्यासाठी जो सज्ज आहे विकी घरत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सावरकर या गावचा हा खेळाडू, या टीमचा खेळाडू बॅट आदच फिरली आहे आणि बेंड करून वेट ट्रान्सफर करून फटका सजवायचा होता. तू मैं दोन ट्रेंड्स एका पटरीवर. इथे काय घडतंय? एक धाव तर एक्स्ट्रा मिळणार, कदाचित ही दुसरी मिळते का? ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट. क्रिकेटमध्ये कम्युनिकेशनला फार महत्व असतं, क्रिकेटमध्ये तुमच्या कॉलिंगला फार महत्व आहे, क्रिकेटमध्ये तुमच्या दोघांमध्ये असलेला ताळमेळ त्याला फार महत्व आहे. आयुष्य असो वा क्रिकेटचा हा खेळ, दोन खेळाडूंमध्ये तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ, हार्मोनी, कम्युनिकेशन, कॉलिंग असणं हे फार महत्वाचं असतं. मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये जिद्द आणि चिकाटी सोबत स्मार्ट वर्क तुम्हाला करावं लागेल. हार्डवर्क तर प्रत्येक जण करत असतो, परंतु स्मार्ट वर्क करावं लागेल. केदार भोईरने मगाशी सांगितलं आम्हाला जिंकायचंय आणि यावेळेला मात्र तो कॉन्ट्रीब्यूट देतोय. इथे मात्र अगदी मी म्हणेन जोरखसा बॉल मारायचा होता, टायमिंग तितकंसं जमलं नाहीये, पॉवर जनरेट करता आले नाहीये. नयनकडे क्षमता आहे, नयनकडे पोटेन्शियल आहे, नयनकडे कॅलिबर आहे, नयनकडे गुणवत्ता आहे. नयन कित्येक मैदानामध्ये कित्येक वर्ष ते करून दाखवलंय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग करणारे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना त्यांना थोडं थांबवलंय. गोलंदाज विकी घरत यानं. विकी ऑन टू द बॉलिंग मार्क अराउंड द विकेट. यावेळेला वेट वॉच अँड ट्रान्सफर इनसाइड आउट. नयनरम्य फटका, क्लासिकल बॅटिंग. ओ तिथे काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच पोहोचायचंय. बघा, मेडिकल किट घेऊन आणि पाणी घेऊन जा, डोक्यावरची कॅप काढा, पाणी डोक्यावरनं सोडा, कारण त्याच्या जर का तोंडासमोर जर का कुठे आजूबाजूला जर का इजा झाली असेल तर मात्र नक्कीच थंड पाणी सोडा. थंड पाणी असेल तर द्या, नसेल तर बाजूवाला बर्फ विक्रेता आहे तिथून थंड पाणी घ्या, डोक्यावरनं सोडा, जेणेकरून रक्तस्राव असेल तो लगेचच थांबेल जर का झाला असेल तर. आणि लगेचच आपण त्यांना विश्रांती द्या. विश्रांती देऊन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच जाईल याची मात्र आपण दखल घ्या. त्याला थोडी विश्रांती द्या त्या खेळाडूला. रिस्क घेऊ नका. लाईफ इज प्रिशियस. जीवन हे अमूल्य आहे. क्रिकेट हा खेळ आपण करत असतो, परंतु कधी कधी सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो ना की संसद विवेक बुद्धी जी मात्र तिला चॅलेंज करणार हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर वेगानं हा खेळाडू मात्र चेंडू अडवण्यासाठी गेला होता आणि ज्या वेगानं तो गेला कदाचित थोडी इजा त्याला जरूर झाली असावी, परंतु आपल्या मातीतले हे खेळाडू मात्र नक्कीच कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. आणि कणखर कणा आहे, संघर्षमय वारसा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण जरूर लवकरात लवकर मात्र ते रिकवर करतील आणि गेट वेल सून असं आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आयोजकांची तळमळ बघा, जसं मात्र तो खेळाडू मैदानामध्ये मी म्हणेन जसा पडला तसं मात्र आमचे वैभवजी कडू आणि सुशांतजी तांडे लगेच मात्र नक्कीच त्यांनी विचार नाही केली. ही चांगली बाब ॲज अ स्पोर्ट्समन, ॲज अ ऑर्गनायझर कमिटी म्हणून नेहमी आपण पाहत असतो. चला आणि एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेच जाईल. चला 12th मॅन झरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बाली, RS कोट नाका आयोजित सुशांतजी तांडेल, वैभवजी कडू यांच्या प्रगल्भ विचारातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये.
चला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल तो त्याला रिप्लेस करेल and the new player in will replace. नयन जे फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडवर आलेत. सलग 3 चौकार, कॅश प्राइज 1111. गणेशजी पाटील कोटगाव माजी कॅप्टन 40+ चे कॅप्टन आणि पहिला बॉल पहिला वर केलाय नयन यानं. अप्रतिम कलात्मक पलटवार पहा. ऍक्शन रिप्लेस लॉग हिट स्पेशलिस्ट बॅटर स्टॅन अँड डिलिव्हर. येस खाऊन फिरव लगावलेत. क्या बात आहे. आणि कॅश क्लास लिहिलं या फटक्यामध्ये. टायमिंग, क्लास, अदा, नजाकत, इम्प्रोव्हायझेशन, प्रतिम कलात्मक फॅडिंग. 4 चेंडू आणि 4ही चेंडू सीमारेषा पार धाडून दिलेत. 6-6-6-4 20 सेकंद रणसंख्या झाली 38 फॉर नो विकेट. महाराज आई भवानी आज खर तर ही जी कलाकृती आपण पाहतो ना, ही ट्रॉफी, या ट्रॉफीचं आपण थोडक्यात वर्णन करणार आहोत. तत्पूर्वी नवघर उपसरपंच दिनेशजी बंडा साहेबांच्या वतीनं नयन यांच्यासाठी ऑफर असणारे ओकले ब्रँडची ही गॉगल सनग्लासेस त्याला मिळतील जर का 50 धावा अंकित केल्या. स्विचचा प्रीमेडिएटेड स्ट्रोक आणि क्रिकेटमध्ये धाडस, जिद्द, चिकाटी, साहसानं खेळ करतोय टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट केदार भोईर. अनदर 4 रणसंख्या झाली आहे ती. मान के लिए ओ वाव 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 यू ब्यूटी, अ मॅग्निफिसंट यूज ऑफ हिज हेड. मगाशी आपण पाहिली ताकद आणि आता आपण पाहतोय नजाकत. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगचा
ठाणे विरुद्ध रायगड आपण जो सामना बघितला, आकाश तारेकर स्ट्रायकर एंडला होता, एक चेंडू 3 धावा हवा होता आणि त्याने तेव्हा तो चॉप केला होता ना, अगदी तसाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग आणि लेग गलीमधनं हा बॉल फरार झाला. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि मिळतील धावा. 4 रणसंख्या झाली ती 46-46 विदाउट लॉस. 6 चेंडू 25 वर खेळतो नयन आणि इथे मात्र पॅडल खेळलाय. यावेळेला आपण पाहताय दिल स्कूप केलाय. टीएम दिलशान ची आठवण करून देणारी आणि खरं तर नयनांचे पारणे फेडावे इतकी आकर्षक फटके आपल्याला पाहायला मिळतील. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टीएम दिलशानच्या सारखा मात्र हा फटका सजवलाय. 3 सलग चौकार आले आणि कॅश प्राइज 1111 मिळतील आणि 500 रुपये सुद्धा मिळतील, म्हणजे 1500 रुपये मिळाले तर एकूण धावसंख्या झाली. बॅटिंग करणारी टीम 50 अपॉन द स्कोर बोर्ड. अगदी क्विक क्लेवर बॅटिंग एज वेल. जबरदस्त फलंदाजी. यावेळेला प्रत्येकाला मोह पडावा, प्रत्येकाला टाळ्या सिट्ट्या वाजवणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला एक्सपिरियन्स, चांगला एक्सपोजर सुद्धा मिळाला आहे. त्यांना ठाऊक आहे जितक्या ताकदीने फटके सजवता येतील तितक्या ताकदीने प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणार नाहीये. आणि म्हणूनच की काय एक चेंडू, त्याची लाईन, त्याची दिशा, टप्पा, या सर्व काही गोष्टी रीड करून मात्र एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून हा खेळ सुरू आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट हा सहाय्यकतेचा खेळ आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथं मात्र तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून सजवावा लागेल तो खेळ. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज स्पेल 2 मध्ये आलेत अभिजित. त्यांच्यावर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. बैठक फटका सजवला होता. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चकमक झाली आहे. बॉल अडवाला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या झाली आहे ती अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. 54 धावा 54 ऑन द स्कोर बोर्ड ना. प्रत्येका चेंडू मागे झालेली ही खरं तर सल्ला मसलत. प्रत्येका चेंडू मागे मात्र चर्चा होतीये. प्रत्येका चेंडू मागे एकमेकांना शुभेच्छा देत आहेत, एकमेकांना ते सांगतायत. कारण त्याचं असं आहे की दमछाकी झाली आहे. कदाचित ही मॅचची स्ट्रॅटेजी असू शकते. एखादा खाला फलंदाज जेव्हा थकतो तेव्हा मात्र तो हलू 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 कूर्म गतीने धावत असतो, चालत असतो, रिलॅक्स होत असतो. आता त्यांना हाताला मात्र या मैदानाची आणि या विकेटची माती लावली आणि एकदा का ही हाताला माती लागली ना की मग अंगात एक ऊर्जा संचारली जाते आणि क्लासिकल बॅटिंग. वाव, अप्रतिम फटका. अजून एक शैलीदार, कलात्मक, दर्जेदार क्वालिटी यूपीएल चौकार. काय फटकेबाजी केले. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून काही क्षणातच हायलाइट्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते पाहायला भेटतील. जे फटके खरं तर पॅडल स्वीप, स्कूप केलं, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, ऑन द टो, अपकट, त्याच्यानंतर पंच केलेले फटके, नी बेंड करून वेट ट्रान्सफर करत असताना ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड फटके सजवले. खरं तर या फटक्यांमध्ये क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य प्रकट होताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 फलंदाज 12 चेंडू 31 वर खेळ करतोय. केदार भोईर, नयन बंडा 6 चेंडू 25 वर खेळ करतोय. 2 फलंदाज तग धरून उभे आहेत आणि इथे पूर्णपणे सेट होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. रुद्र स्पोर्ट्स मोठी जुई. दोन्ही संघांना मात्र जिंकायचंय. दोन्ही संघ मात्र विजयासाठी आसुसले आहेत. एक विजय मिळाला तर स्पर्धेतनं आपल्या स्पर्धेमध्ये स्थान निश्चित ठेवतील. दुसऱ्यांदा जर का पराभव पदरी आला तर मात्र स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. रायगडच्या इतिहासामधील नामवंत आणि प्रतिभावंत असे लेजेंड्स खेळाडू, लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि संगमी असे खरं तर अनेकांना आदर्श असलेले जितू नाईक सरांचं इथे शुभ आगमन झालंय. रायगड टेनिस क्रिकेट विश्व म्हणा, रायगड लेदर क्रिकेट विश्व म्हणा आणि ऐतिहासिक मात्र लेजेंडचा वारसा असणारे जितू नाईक सरांचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. वॉर्म वेलकम, वॉर्म हार्टेड. आणि हा बॉल डाऊन द ग्राउंड गेलाय. येईल अजून एक उरण प्रीमियर लीग षटकार.
यावेळेला टायमिंग आपण पाहूया. टायमिंग जुळलं गेलंय. गॅप शॉट सिलेक्शन. अजून एक लागोपाठचा षटकार आलाय. 6-6 षटकार चौकार चौकार षटकार. अजून एक षटकार आला तर अजून मिळतील 1111 लक्ष असणारे या खरं तर षटकार आणि चौकारांवर. अजून मिळतील का? 1-1-1-1 3 चौकार 3 षटकार. 50 धावा जर का आल्या तर अजून मिळतील 2-2-2-2 म्हणजेच 2222. या मॅच मध्ये एकूण धावसंख्या झाली ती 70. गडी अजूनही कोणताही बाद झाला नाहीये. या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त एक व्हाईट बॉल फेकला गेलाय, एक लेग बाईस, म्हणजे उर्वरित जवळ 68 धावा मला असं वाटतंय की या बॅट मधनं आलेल्या आहेत. षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे सादर करत असताना प्रत्येकाला खरं तर मी म्हणेन टाळ्या आणि सिट्ट्या वाजवायला भाग पडणारे ही इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ फ्लाइट टाइम नाव. एकूण धावसंख्या झाली ती 70. 2 चेंडूचा खेळ झाला. विचार विनिमय करायला भाग पाडणारी फलंदाजी. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक 2 षटकार आलेत. नयन बंडा फुलटॉस बॉल. अजून एक षटकार. वाव 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 क्या बात आहे. या फटक्यामध्ये मॉडर्न टेनिस क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालंय. 3 षटकारांसाठी खरं तर अजून 1000 रुपये जमा झालेत. सुशांतजी तांडेल वैभवजी कडू खरं तर आयोजक आहेत, त्यांनी मात्र अप्रिशिएट केले या खेळाला. या ऐकूया एक समुद्र संगीत डीजे मास्टर काय म्हणतात. Majestic, unbelievable, अविश्वसनीय. अजून एक आला वार आणि जाईल बॉल सीमा रेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर. लंबा बाप रे बाप. छक्का है, छक्का नहीं, ये आता है. हा आवाज होता ना अमित म्हात्रे सर, रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य पिन जोहे यांचा आवाज होता. आणि 50 धावांना फक्त एक धाव 50च्या उंबरठ्यावर आणि अर्धशतक. क्या बात आहे. अप्रतिम शक्ती आहे, त्या शक्तीचं प्रदर्शन. युक्ती आहे, त्या युक्तीचं प्रदर्शन. नाद निनादलाय. जिथे वारा तिथेच मारा आपल्याला पाहायला मिळाला. नयन बंडा ऑन स्क्रीन. आणि नयनला आम्ही विनंती करू की समोर कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याकडे का पाहून बॅट उंचावून प्रेक्षकाचं अभिनंदन आपण स्वीकारायचं आहे. मॅग्निफिसंट इनिंग. 11 चेंडू आणि 55 धावा. चॉप करायचं होतं बॉलला. इथे मात्र नक्की सन्मान देण्याचा प्रयत्न. कारण त्याचं असं आहे की गोलंदाजाचा खरं तर मी म्हणेन आत्मविश्वास कुठेही खचू जाऊ नये म्हणूनच की काय टेनिस बॉल क्रिकेटनं आणि आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटनं खरं तर आत्मा जपलाय का त्याचं जिवंत उदाहरण प्रशांत सर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदीच आपण जर का बघितलं गेलं तर या मॅच मध्ये खरं तर शेवटच्या बॉलवर षटकार न मारता सन्मान दिला ऋषी नाईक सरकारनं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा असा एक खेळाडू ज्यानं 9 वेळा असा कारनामा केलाय. 9 वेळा 5 चेंडू मध्ये 5 षटकार त्यानं लगावले आणि 9वी वेळा त्यानं शेवटच्या बॉलवर डिफेन्सिव्ह पवित्र्यानं त्या गोलंदाजाला सन्मान दिला. आणि म्हणूनच म्हटलं जातं की ग्रामीण टेनिस क्रिकेटनं अशाच प्रकारे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट मेंटेन करून क्रिकेटचा हा आत्मा जपलाय. आपण मॅच मध्ये थोडंसं फोकस करूया. रंगसंख्या झाली ती 89 आणि एकूण धावसंख्या झाली ती 89. स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळते. जशी इनिंग संपेल तसं प्रशांत सर आपण आज या व्यासपीठावर मात्र एक महान महत्तम खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र लेवलला जाऊन खरं तर मी म्हणेन नॅशनल लेवलला जाऊन आपला खेळ साकारलाय ते जितू भोईर सरांचा आपण सन्मान करणार आहोत. जसं हे षटक संपेल. एज लागलाय. बॉल गेलाय पाठमुरा बॅकवर्ड भोवऱ्यासारखा फिरलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कुणी नव्हतं. चला गोलंदाजाचं नाव काय? राजू. संकेत पंडित मोठी जुई. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर फटका सजवायचा होता. बॉल हवेमध्ये नो मॅट्स रिझन मध्ये लँड होईल बॉल
आणि मिळतील धावा 2. एकूण धावसंख्या 90 क्रॉस करत असताना तिसऱ्या धावेचा कॉल झाला. क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स. फिटनेस किती महत्वाचा आहे प्रशांत सर बघा. अनबीटन 90 धावा काढल्यानंतर सुद्धा क्रिकेटची जिद्द, चिकाटी, साहस आणि तितक्याच ताकदीनं या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 नव्हे तर तिसऱ्या धावेचा कॉल केल्याने 3 धावा अंकित करत असताना फिटनेस अँड अ क्रिकेट आपण पाहता याच मातीत घडले, याच मातीत मोठे झाले, याच मातीनं खरं तर तुम्हाला ओळख दिली आणि म्हणूनच की काय याच मातीत आपल्या संघाकडनं खेळ करत असताना मी म्हणेन आम्हाला जिंकायचं आहे. ह्या नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडनं खेळ करतोय तो केदार भुईर आणि सोबतीनं आहे तो नयन बंडा. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं आतापर्यंत मी म्हणेन तितकीशी चांगली गोलंदाजी झाली नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर हा पहिला डॉट बॉल आलाय. जवळ या इनिंगचा हा फक्त दुसरा डॉट चेंडू आहे. आमच्या अगदी या मेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जवळ 4 ते 5 हजार रुपये जमा झालेत. त्यांचं वर्गीकरण आम्ही करणार आहोत. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतील का? तर इथे झेल टिपला गेलाय नयन आणि इथे मात्र बाद झालाय तो फलंदाज नयन नव्हे तर केदार भोईर बाद झालेत. केदार भोईरचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहूया आणि पाहूया ही विकेट ना मी म्हणेन मॅच मध्ये थोडा सुटकेचा निश्वास टाकलाय. डीजे आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. केदार भुईर बाद झालेत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असणारे नवीन फलंदाज विवेक पाटील व्हीपी ऑन स्ट्राइक. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये रुद्र स्पोर्ट्स बाली बाप्पा मोरिया मोठी जुई. रणसंख्या झाली ती 94. 5 षटकांचे सामने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. टार्गेट सेट होईल बॅटिंग साठी. विवेकच्या बॅटमध्ये हा बॉल एज लागला. बॉल गेला अगदीच आपण लेग स्लिप मध्ये. जर आपण पाहतो 1 धाव मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल. टार्गेट इथं सेट होईल. 95 धावांचा इथं उच्चांक गाठला गेलाय. जशी इनिंग संपेल आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. लेजंड खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र खरं तर नॅशनल लेवलला क्रिकेट खेळलंय. हा यावेळेला अंतिमचा बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्रास. बॉल गेला डीप लॉंग ऑन रिजन मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. विकी जोपर्यंत चेंडूला उचलून फेकून देईल तोपर्यंत या धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. रणसंख्या झाली स्पर्धेचा उच्चांक 97 आणि 98 धावांचं एक मोठं डोंगर मात्र पार करायचंय. ते आता येलो आर्मी आणि ते मात्र नक्कीच जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांना चेस करण्यासाठी उतरतील त्या अगोदर आपण विशेष सन्मान करूया. या व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय रिस्पेक्टेड जितू भुईर सर मात्र उपस्थित आहेत. जितू नाईक सर उपस्थित आहेत आणि त्यांचा जर का उल्लेख करायचा झाला, ओळख करायची झाली तर अर्थातच महाराष्ट्र लेवलला नॅशनल लेवलला ज्यांनी खेळ साकारलाय लेजंड कॅटेगरीचे खेळाडू आणि प्रशांत माली सरांचे हे खरं तर स्टुडंट आहेत आणि एका शिष्याचा त्यांच्या गुरुकडून होणारा हा मान आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या जितू नाईक सरांसाठी. जितू नाईक सरांशी आम्ही थोडीशी चर्चा करू. अर्थातच प्रशांत माली सरांनी की शालेय जीवनामध्ये ऍज अ स्टुडंट असताना प्रशांत माली सरांचा खेळ पाहण्यासाठी तुम्ही अनेक वेळा खरं तर शाळा सोडून सुद्धा तुम्ही गेलेत. क्रिकेटचं वेड हे मात्र अविरत राहिलं. एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल या संपूर्ण आयोजन आणि त्याचबरोबर आमचे नवीन अनेक युवा खेळाडू आणि त्या युवा खेळाडूंना खरं प्लॅटफॉर्म देण्यासाठी प्रीमियर लीग ही कॉन्सेप्ट आपण पाहतोय. 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वामध्ये उरण प्रीमियर लीगचा हा सोहळा आपण एन्जॉय करतोय. एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल? सर्वप्रथम मी प्रशांत सरांचे आभार मानतो. आयोजन खूप सुंदर आहे पण थोडासा एक बोलण्याचा असा आहे की आम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळायचो त्यावेळेला जे क्रिकेट होतं ते खूप वेगळं होतं आणि या वेळेचं क्रिकेट खूप वेगळं आहे. आम्ही ज्या वेळेला खेळायचो त्या पहिला मला वाटते बॉल पनामा असायचा आणि नंतर MRI बॉलवर आम्ही खेळलो. त्यावेळेला 20-20 ओव्हरच्या टुर्नामेंट असायच्या. आता 6 ओव्हरनी 8 ओव्हरच्या मॅचेस होतात. त्यावेळेला ज्या वेळेला खेळायचो त्यावेळेला स्टॅमिना मला अजूनही आठवतं आहे. प्रशांत मालींची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही काहीतरी सॅटर्डेला निघालो आणि नेक्स्ट मंडेला घरी आलो होतो 8 दिवसांनी. पण येताना घरी आम्हाला कोणी बोलायचे नाही कारण येताना त्यावेळेला ढाल
किंवा मग ते ट्रॉफीज वगैरे त्यावेळेला नव्हत्या, ढाल असायची. आणि त्यावेळेला महत्त्वाचं म्हणजे हंडा कलशा अशा बक्षिसं असायची. आणि मला अजूनही आठवते प्रशांत माळीची ती एक ग्रीन कलरची कॅप होती आणि फोल्ड केलेली पॅन्ट. त्यांची मॅच बघण्यासाठी मी दांड्यावरच पहिला शाळा सोडून गेलो होतो आणि घरी मार खाल्ला होता का शाळा सोडून गेला. आणि पण खरोखर प्रशांत माळी असे बरेचसे उरणमध्ये लिजंड आहेत. प्रशांत माळी आहेत, सुबोध दरणे आहेत, विनय म्हात्रे, एक विष्णू भोंग्या म्हणून होऊन गेले, जे खरोखर त्यावेळेचा क्रिकेट खाळून 3 ओव्हर खेळून काढायच्या. आणि 6 म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या टुर्नामेंटमध्ये क्वचित कोणतरी एखादा 6 मारायचा असा त्यावेळेचा काळ होता. पण त्यावेळेला चिक्की खेळणारे खूप होते गॅपमधून. त्यावेळेला जो आता क्रिकेट जो झालेला आहे तो खूप ॲडव्हान्स क्रिकेट आहे. नवीन नवीन काहीतरी त्याच्यामध्ये बघावं मिळतं आहे, बघून चांगलंही वाटतं. पण टेनिस क्रिकेट बघताना एक दुःख असं वाटतं का पॉईंटमधून कट करणारे किंवा कव्हरमधून खेळणारे असे प्लेयर खूप कमी बघायला भेटतात. त्यावेळेलाचे बॉलरसुद्धा होते ना, ते खूप सुंदर बॉलिंग टाकायचे, विचार करून टाकायचे. मग एक थोडीशी मला अशी खंत आहे, बॉल हातात घेऊन फक्त बॉल टाकणं म्हणजे क्रिकेट नव्हे, म्हणजे बॉलर नव्हे. कारण आम्ही ज्या वेळेला खेळायचो त्यावेळेला पर्टिक्युलरली प्रशांत माळी सर सांगतील, पर्टिक्युलरली त्याच गोष्टीवर आमचा एक एम असायचा का आजच्या दिवसाला काय प्रॅक्टिस करायची, तर तीच प्रॅक्टिस फक्त केली जायची. आणि आम्हाला ज्या वेळेला सांगतील सिनियर त्याच वेळेला आम्ही तिथे जाऊन, आता जो सिनियरचा रिस्पेक्ट मला तरी कुठे दिसत नाही आहे. कारण एखादा षटकार मारल्यानंतर कॉलर टाट करून 5 बॉल डॉट हा क्रिकेट नव्हे. त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक बॉल समजून घ्याल आणि खेळाल आणि तुमच्यामध्ये दिवसेंदिवस जेवढा तुम्ही प्रोग्रेस कराल तो क्रिकेट असेल. आणि आताचा क्रिकेट खूप फास्ट झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचा झालेला आहे. त्यावेळेला आम्ही नावासाठी खेळायचो. आम्ही अशी एकही टुर्नामेंट नसेल किंवा असे प्लेयर नसतील जे मुंबईमध्ये नावाजलेले आहेत. उदाहरणार्थ दिलं तर तुम्हाला उमेश मांजरेकर सर आहेत, शंतनू आहेत, यांच्याबरोबर आम्ही खेळलो आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही ज्या वेळेला पहिली याची ट्रॉफी झाली होती आर.के. ट्रॉफी, जी आर.के. ट्रॉफी राहुल इलेव्हननी मारलेली, त्या टीमला आपल्या उरणने याच्यामध्ये मांडवामध्ये सेमीफायनल आणि फायनलला दोन्ही टीमला आपण हरवलेलं आहे नेक्स्ट 3 महिन्यामध्ये. ही अशी आपली उरणची साईड होती. तुम्ही कधी जर यांच्या ऋषी वैद्याची जर हे घेतली तर त्याला उरणमधली एकच टीम अशी वाटते की ती कधी काही करू शकते. तुम्ही मला इथे बोलायलात, माझा एवढा पॉईंट केलात, धन्यवाद. 2 शब्द बोलण्याची संधी दिली, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुनश्च आपण सरांचा आभार व्यक्त करूया आणि त्यानंतर सूरजजी मढवी सरांचा सन्मान आपण करणार आहोत. बालई शाखा प्रमुख आहेत आणि शाखा प्रमुख या कार्यपदावर कार्यरत असताना क्रिकेट आणि व्यासपीठावर त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांच्या वतीनं आपण त्यांचा खरंतर शुभ सन्मान करणार आहोत. आम्ही वैभव कडू साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय आम्ही परिवर्तन आणि यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मात्र कसा केला जाईल त्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय शासकीय हिंदी भाषा आणि त्यावर हे चांगलं प्रभुत्व यासिन मर्चंट सरांना आम्ही खरं तर इन्व्हाइट करतोय की या आपण या मायक्रोफोनवर नेक्स्ट इनिंगसाठी. थँक्यू. धन्यवाद नितेश सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. अगदी सुंदर आवाज आणि त्याचप्रमाणे ओघवतं असं संचं समालोचन. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं. मैं यासिन मर्चेंट, मैन फ्रॉम अलीबाग, आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान पर जहां पे पहले ओवर में हमें देखने को मिलते हैं गेंदबाज ध्रुवित. जी हाँ, इसमें दबा खड़े खड़े पंच किया है उसे मिड ऑन के ऊपर से 1 बाउंस गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. पांच रन स्कोर कार्ड पर, माफ करें, चार गेंदें अब तक डाली जा चुकी है. एक चौके की सहायता से 5 रन, मगर ये 5 रन 6 रन यहां पे काफी नहीं होंगे.
ये आप सभी जानते हैं, क्योंकि जीतने के लिए 98 रन बनाने हैं। इसी बीच एक वाइड का इशारा। 5 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं। पंडित शूटर 8943 मोटी जुई बनाम रुद्र स्पोर्ट्स बापा मोरिया मोटी जुई, इन दोनों टीमों के बीच ये घमासान, ये कड़ी टक्कर। जी हाँ, ओवर पिच गेंद थी और हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है। इस मरतबा बॉलर के सर के ऊपर से कितने रन मिलेंगे, 4 या 6, थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा। जी हाँ, 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। माल किया था, पूरी ताकत के साथ प्रहार किया था। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया। यहां पे रन ले या नहीं ले, इसी भी वंचड़ा में थे और इसी के साथ यहां पे रन आउट के रूप में एक बड़ी मछली जाल में फंस गई है और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। एक्शन में उन्होंने वो थ्रो दिया था और भारतीय टीम के अंतरराष्ट्रीय स्तर पर हमने ऐसे बहुत सारे खिलाड़ी देखे, युवराज सिंह, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, इनकी बहुत ही शानदार फील्डिंग के जरिए से जब दादा कैप्टनसी कर रहे थे, बहुत सारे मैच हमने जीते। उसमें इन खिलाड़ियों का, स्पेशली उनकी फील्डिंग का बहुत बड़ा योगदान रहा। यहाँ पे पहला झटका दिया है अपने फील्डिंग के जरिए से और रनआउट के रूप में पकड़े गए। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 10 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। जी हाँ, इसमें दबा पुल किया है, पुल, और ये पुल सक्सेसफुल। गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। ₹1000 पारितोषिक नयन बंडा आणि ₹1000 पारितोषिक केदार याला गूगल पे केलेला आहे। जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर थे, पूरे तैयार, पंच किया है इसमें दबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। ऊंट पहाड़ के नीचे पहली 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद अब मनोवैज्ञानिक दबाव में डाल दिया है बल्लेबाज ने। बल्लेबाज का नाम याद रखना, अभिजीत, उनके नाम में ही जीत है। फिर से एक बार स्लोवर 1 गेंद के ऊपर प्रहार और गेंद गई है सीमा रेखा फरार, 4 रन। का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये बताते हुए बल्लेबाज अभिजीत ने सही मायनों में दिलों के ऊपर राज किया है, दिल जीत लिए हैं, क्योंकि अब तक उनके बल्ले से 3 चौके और 2 छक्के हमें देखने को मिले हैं। कमाल की शुरुआत, इसी शुरुआत की उम्मीद थी, इस तरह ही बल्लेबाजी आपको करनी होगी अगर रनों की संख्या का यहाँ पे पीछा करना है। 98 रन बनाने हैं, मात्र 5 ओवर का मुकाबला, आपके पास दूसरा कोई ऑप्शन मुझे तो नजर नहीं आता।
पहली ओवर में मात्र 10 रन आए थे, मगर ये ओवर बड़ा होता हुआ इस ओवर में अब तक 3 बड़े स्ट्रोक बैक टू बैक, 2 छक्के और 1 चौका। जी हां, फिर से एक बार फ्लिक किया है, अपने कलाई को रोल करते हुए उस गेंद को खेला है, मोड़ दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका। विकेट के नुकसान पर अगली गेंद केदार की। जी हां, स्लोवर वन गेंद को ऊपर रख लिया है, बैकफुट पर तैयार थे, इस मरतबा जोरदार प्रहार, हवाई सफर करवाई है गेंद को, काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर, 6 रन। नाम तो आपने सुना होगा, क्या कमाल के मूड में है, रंग में है। देखिए, किसी भी खिलाड़ी के सीने में जो आग होती है ना, उसे एग्जीक्यूट करने का ये बहुत ही अच्छा तरीका, मगर इस मरतबा फंस गए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को पॉइंट के सर के ऊपर से खेलने की कोशिश में चूक गए, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ ये बल्लेबाज अभिजीत जाएंगे मैदान से बाहर। ही संकल्पना आपण पहिल्यांदा खर तर आयोजित केली होती, त्यानंतर आपण नागाव भातवली प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली, त्यानंतर नागाव मातवली आणि केगाव असे मात्र तिसरी संकल्पना आपण पाहिली, आणि तदनंतर आपण पाहताय की मोठं पाऊल जिथे आपण पाहताय एक सुसज्ज क्रीडांगण, आणि या सुसज्ज क्रीडांगणावर रंगतोय उरण प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा हा रंगारंग सोहळा। आयोजकांचा आपण खरं तर मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करूया। सुशांतजी तांडेल साहेब आणि वैभवजी कडू साहेबांचा आपण खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय। जाऊया थेट क्रीडांगणाकडे। 12वा खेळाडू पाठवायचा आहे। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं, जहां पे रनों की संख्या नजर आती हुई 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभिजीत का तूफान यहां पे शांत करने के बाद राहत की सांस ली होगी। जी हां, क्या हुआ है यहाँ पे, जोरदार अपील तो है, मगर अंपायर जी के ऊपर नजर होगी। दोनों भी अंपायर अब आपस में सलाह और मशवरा करेंगे, बातचीत करेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था, गेंद ने बल्ले को छुआ था या नहीं। जोरदार अपील तो किया है, आउट की मांग की है, दोनों भी अंपायर आपस में डिस्कस करते हुए देखिए आपकी स्क्रीन पर दिखाई दे रहे। जी हां, अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद, और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। यह तीसरा झटका बल्लेबाजी करने वाली टीम को। एट 943 मोटी जुई, इस टीम का ये तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अचानक देखिए यहाँ पे मोड़ आता हुआ, रनों की बारिश नजर आ रही थी इसके पहले। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल अनप्लेबल ये गेंद थी। बल्लेबाज ने उसे ड्राइव करने की कोशिश की, ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, वहां से कट किया था गेंद को। कटर का इस्तेमाल करते हुए ये गेंदबाज ध्रुवित एक नामचीन खिलाड़ी है, इसमें कोई शक नहीं है। इस खिलाड़ी को मैंने
इस तहसील से बाहर भी अनेकों मर्तबा खेलते हुए देखा है। जी हाँ, इस मर्तबा स्लोवर वन गेंद के ऊपर फंस गए थे, मगर जैसे ही खेला दोनों भी बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया और एक रन यहां पे चुरा लिया। हालांकि स्ट्राइक अपने साथी बल्लेबाज को देना चाहिए, स्ट्राइक को रोटेट करना चाहिए, ये बहुत ही जरूरी बात होती है क्रिकेट में, एक बेसिक चीज सिखाई जाती है। ध्रुवीत ने काफी प्रभावित किया पहले ओवर में भी और इसी ओवर में भी। जी हाँ, इस मतलब देखिए बाउंसर की कोशिश, मगर यहाँ पे अंपायर जी का इशारा नो बॉल का, नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। स्टेप आउट हो चुके हैं और इसी वजह से फ्रंट फुट नो, एक रन अतिरिक्त मिलेगा, उसे उसी के साथ फ्री हिट भी रहेगा, यानी आम तो आम और गुटलियों के भी दाम। बल्लेबाजों के लिए सोने पे सुहागा, एक सुनहरा मौका है, इस गेंद का इस्तेमाल करते हुए चौके और छक्के में तब्दील करना होगा। हाँ, अपना बल्ला तो चलाया था, मगर इसमें तब आउटसाइड दिया, ऑफ स्टंप बहुत ही ज्यादा बाहर की तरफ भटक गए ध्रुवित, और इसी वजह से गेंद और बल्ले की मुलाकात भी नहीं थी, शरीर से बहुत दूर खेला था। अंपायर जी ने वाइड करार दिया। एक रन अतिरिक्त यहां पे मिलता हुआ 39 रन ऑन स्कोर कार्ड, 3 विकेटों के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। 5 ओवर का यह मुकाबला जीतने के लिए 98 रनों की जरूरत। पंडित शूटर्स यहां पे बल्लेबाजी करते हुए, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद थी, उससे बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, मगर उससे भी ज्यादा अच्छा फील्डिंग का प्रदर्शन। वाह भाई वाह, मजा आ गया आपकी फील्डिंग देखकर। ये जज्बा, ये जुनून मैदान में अगर होगा तो आपको हराना बहुत मुश्किल, बहुत मुश्किल। वाह क्या फील्डिंग की है, वाह, यह आसान नहीं होता है दोस्तों, सही मायनों में इसके लिए उन्होंने बहुत मेहनत की है, उसके पीछे बहुत संघर्ष की कहानी है, मगर हमें बहुत आसान लगता है क्रिकेट। क्रिकेट अगर आसान होता तो भारतीय टीम को 28 सालों का वक्त नहीं लगा होता विश्व चषक जीतने के लिए। जी हां, इसमें तब एक प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक तो था, मगर बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर पर तैनात थे। मात्र एक ही रन यहां पे मिलेगा। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब यहां से देखिए उल्टी गिनती शुरू। 12 गेंदें मात्र बची है और आपके स्क्रीन पर बताते हुए 57 रनों की जरूरत। 57 रन चाहिए, बहुत मुश्किल, बहुत मुश्किल। मगर देखिए दोस्तों, मैं नामुमकिन बिल्कुल नहीं कहूंगा, क्योंकि क्रिकेट की दुनिया में कभी भी कुछ भी हो सकता है। राजा का रंग और रंग का राजा बनने में यहाँ पे देर नहीं लगती। ऐसे बहुत सारे मैचेस आपने भी देखे होंगे, मैंने भी देखे होंगे कि किस तरह से मैच टर्न हुए हैं। क्या वो चमत्कार फिर से एक बार यहाँ पे हमें देखने को मिलेगा? क्या इतिहास के पन्नों पर ये मैच दर्ज होगा? जिस तरह से ऑस्ट्रेलिया और अफ्रीका का वो मैच इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से लिखा गया, 434 के जवाब में 438 रन बनाए थे। थोड़ी देर के लिए यहाँ पे ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर है और इसी वजह से हम भी चलते हैं आपको सुमधुर संगीत सुनाने के लिए हमारे डीजे मास्टर कुणाल के पास। सीजन 4 सम्माननीय आयोजक सुशांत जी तांडेल सर और उसी के साथ वैभव कड़ू सर, इनका मैं तहे दिल से शुक्रगुजार हूं कि उन्होंने यहां पे मुझे बैठने का मौका दिया, बोलने का मौका दिया है और एक शानदार प्लेटफॉर्म आप सभी के लिए भी यहां पे मुहैया करवाया है। इस बीच चौथे ओवर के लिए नए गेंदबाज विवेक पाटिल। क्या ये ओवर निर्णायक होगा? जी हां, तो उसका जवाब यस, ये ओवर निर्णायक है। इस ओवर में अगर बल्लेबाजों ने कम से कम 25 से 30 रन जुटा लिए तो फिर ये ओवर मैच अंतिम ओवर में चला जा सकता है। मगर बड़ा ओवर चाहिए, बड़े शॉट चाहिए आपको। अब एक एक रन से काम नहीं बनने वाला, 2-2 रन से भी नहीं बनेगा। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, चौका या छक्का, तब जाके यहां पे काम बन सकता है। जी हाँ, अच्छा स्ट्रोक जरूर है। बैकफुट पर तैयार थे, बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ उसे एग्जीक्यूट किया है। कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक एक रन लेने का मौका, मगर करे तो क्या करे, बल्लेबाज विवंचना में है। कमाल की गेंदबाजी हो रही है। 10 गेंदें बची है मात्र और 55 रनों की जरूरत।
आहा, स्लोवर वन, इसी बीच उंगलियां फेरी है गेंद के ऊपर, बिल्कुल आंखों में धूल झोंक दी है, आश्चर्यचकित किया है। ऑस्टनिशिंग गेंदबाजी। इस तरह की कला को अवगत करना सही मायनों में परेश बहुत मुश्किल होता है। इसके लिए कड़ी मेहनत और कड़ी मशक्कत करनी पड़ती है, बहुत वक्त देना पड़ता है, ये ऐसे ही कला नहीं आती। परफेक्ट यॉर्कर किसे कहते हैं देख लीजिए आपके सामने, चारों खाने चित। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं, जब तक बल्ला नीचे आता गेंद निकल चुकी थी। लाजवाब, लाजवाब, मेरे पास अल्फाजों की कमी अब मैं महसूस कर रहा हूं इस गेंदबाजी के लिए। पहली 4 गेंदों में मात्र 2 रन जैसे वैसे आए हैं। स्लोवर वन, हवा में लहराती हुई गेंद, पेस को निकाल दिया इस मर्तबा। फिर से एक बार उंगलियां फेरी है गेंदबाज विवेक ने। विवेक के साथ गेंदबाजी करते हुए अपने बुद्धि का इस्तेमाल करते हैं, उनका नाम ही विवेक है। ऐसे बहुत सारे कम लोग होते हैं जो नाम के तहत काम भी देखने को मिलता है। यहाँ पे विवेक अपने विवेक से गेंदबाजी करते हुए, वेरी वेल डन विवेक। हो, तेज तर्रार गेंद बैकफुट पर जाकर उसे पंच करने की कोशिश में थोड़े से चूक गए थे। अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर एक के अलावा आपके पास कोई चारा नहीं है। देखते देखते इस शानदार ओवर की समाप्ति, किफायती कंजूस गेंदबाजी, सही लंबाई, सही दिशा, सटीक निशाने यहां पे नजर आए और इसी वजह से इस ओवर में खर्च किए हैं विवेक ने मात्र 4 रन। वैशाली स्पोर्ट्स सोनारी JNPT संघाचे कर्णधार सन्माननीय संदीप पाटील यांना विनंती असेल, आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा। आम्ही इथे टॉस बॉक्स मध्ये आपली वाट पाहतोय। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं। नयन बंडा आए हैं अंतिम ओवर में गेंदबाजी के मार्ग पर, मगर ये मैच मात्र औपचारिकता पर दिखाई देता हुआ, क्योंकि 6 गेंदे और 54 रनों की जरूरत बनाना मुश्किल ही नहीं, तकरीबन नामुमकिन। जी हां, परफेक्ट यॉर्कर के साथ यहां पे आगाज किया है, शुरुआत की है लॉन्ग ऑन की दिशा में। एक शानदार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक तो देखने को मिला, मगर मात्र 1 रन के अलावा आपके पास बिल्कुल यहां पे कोई मौका नहीं है। 5 गेंदें बची है अंतिम। सोनाली के कैप्टन संदीप पाटिल से मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द टॉस करने के लिए आपको आना है। जी हां, फुल टॉस गेंद, उसे उड़ाया है मगर बहुत देर तक गेंद हवा में और मिड विकेट की दिशा में पकड़े गया का आसान सा कैच और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। जरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई आणि RS कोटनाका आयोजित उरण प्रीमियर लीग आपण पाहत आहात। 2025 मधली एक सुंदर आणि भव्य दिव्य आयोजन असणारी ही स्पर्धा। सन्माननीय आयोजक सुशांत तांडेल सर आणि त्याचप्रमाणे वैभव कडू सर यांचे आपण आभार व्यक्त करूया, कारण आपल्यासाठी उभारलेलं त्यांनी हे व्यासपीठ, आपलं स्वतःचं नाव आणि स्वतःच्या गावाचं नाव सर्वांना मोठं करावं असं वाटतं। आपण स्वप्न पाहत असतो, परंतु खऱ्या अर्थानं व्यासपीठ असल्याशिवाय आपण आपली कला सादर करू शकत नाही। म्हणूनच मैदानाच्या बाहेर असणारे खरे सूत्रधार सन्माननीय सुशांतजी आणि वैभवजी यांचे आपण आभार व्यक्त करूया। सन्माननीय प्रशांत सरांचं सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं, जहां पे हालांकि फॉर्मेलिटीज बची हुई है। 2 गेंदे और 51 रन चाहिए। बहुत बड़े मार्जिन से इस मैच को आपने गंवाया है। जी हां, डांसिंग डाउन द विकेट
जोरदार प्रहार किया है, कितने रन मिलेंगे? नहीं, यहां पे भी विकेट। आज दिन ही खराब है, खराब गेंद के ऊपर भी उन्हें विकेट यहां पे प्राप्त हुई है। सन्माननीय आयोजक सुशांत तांडेल सरांकडून आणि सन्माननीय आयोजक वैभव कडू सरांकडून इथे 7 दिवस सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे अंतिम दिवशी आपल्या सर्वांना सुवर्ण संधी असेल आणि खुशखबर आहे, सर्व खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यासाठी सुद्धा इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं पुण्याचं काम आहे हे आणि आपल्या सर्वांना त्यांनी ही जी व्यवस्था करून दिलेली आहे त्यासाठी आपण त्यांचे मनोमन आभार व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा नवीन सामन्याकडे। आमचे साथी समालोचक सन्माननीय नितेश सर यांना विनंती असेल की आपण यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करायचा आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सुदेश सरांना आपण पाहिलं, राजेंद्र